तर आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी ऑफ साऊंड या संदर्भात माहिती घेणार आहोत. आता साऊंड संदर्भात आपण आतापर्यंत इन्फॉर्मेशन पाहिली आहे की साऊंडच्या निर्मितीसाठी क्रिएशनसाठी वस्तूचं कंपन म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्टचं व्हायब्रेशन किंवा ऑसिलेशन होणे हे इसेन्शियल असतं. आणि साऊंड जे आहे हे ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियमची आवश्यकता असते. त्यानंतर आपण हे पण पाहिलं की सॉलिडमध्ये साऊंड्स हे फास्टर ट्रॅव्हल करतात, त्यापेक्षा कमी स्पीडनं लिक्विड, आणि साऊंडची जी स्पीड सर्वात कमी आहे ती एअरमध्ये असते. अप्रॉक्सिमेटली 342 मीटर पर सेकंड ही साऊंडची स्पीड आहे. आता साऊंड जी की ऊर्जेचं एक रूप आहे, दॅट्स व्हाय इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. क्रिएट सेन्सेशन ऑफ हिअरिंग. आपण जे ऐकू शकतो, तर मी जे बोललो तर बोलल्यानंतर व्होकल कॉर्डचं व्हायब्रेशन व्हायलं, आणि व्होकल कॉर्डचं व्हायब्रेशन म्हणजेच कोणत्या ना कोणत्या वस्तूचं कंपन व्हायलं, आणि हे कंपन जे पार्टिकल्स आहे मीडियमला, त्या मीडियमच्या पार्टिकल्सला ऑसिलेट किंवा व्हायब्रेट करतात. आणि त्यानंतर जे आपलं इयर ड्रम आहे, इयर्स मधला, तर हा व्हायब्रेट होतो, आणि त्यानंतर आपल्याला हिअरिंगचं सेन्सेशन आणि ब्रेन त्याला ॲनालिसिस करतो. अशा पद्धतीनं हिअरिंगचं सेन्सेशन आपल्याला साऊंडमुळे होत असतं. नीड्स मीडियम फॉर इट्स प्रोपोगेशन. ही साऊंडच्या प्रोपोगेशनसाठी कोणत्या ना कोणत्या माध्यमाची आवश्यकता असते. जसं की सध्या इथं एअर मीडियम अवेलेबल आहे. चंद्रावर आपण एकमेकांना बोलू शकत नाही, कारण व्हॅक्यूम मध्ये साऊंड ट्रॅव्हल करत नाही. गिव्ह राइज टू कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन इन द मीडियम. आणि साऊंड जे आहे तर ती एक प्रकारची लॉन्जिट्युनल वेव्ह येतात, आणि लॉन्जिट्युनल वेव्ह असल्यामुळे साऊंड जेव्हा पुढे पुढे ट्रॅव्हल करतो, तर काही ठिकाणी जे पार्टिकल्स आहेत हे अतिशय दाट असतात, काही ठिकाणी ते विरल असतात, पुन्हा काही ठिकाणी ते दाट असतात. बरोबर. सो हे जे रिजन्स आहेत, तर ह्या रिजनला आपण म्हणायचं पहा, जिथं हायर डेन्सिटी आहे तो रिजन असतो कॉम्प्रेशन, आणि जिथं डेन्सिटी लोअर डेन्सिटी असतो तो रिजन असतो रेअरफॅक्शन. तर अल्टरनेट कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन हे साऊंडमध्ये जे आहे हे साऊंडचं प्रोपोगेशन होत असताना हे क्रिएट होत असतात. आणि दॅट्स वाय या पद्धतीनं म्हणजे कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन हे मीडियम मध्ये निर्माण करणे हे लॉन्जिट्युनल वेव्ह अर्थातच साऊंडचं कार्य आहे. म्हणून साऊंड ही एक प्रकारची लॉन्जिट्युनल वेव्ह आहे. त्यानंतर लॉन्जिट्युनल वेव्ह आणि ट्रान्सफर वेव्ह यामधला नेमका फरक आपण समजून घेऊ. हे फरक समजून घेत असताना अगोदर आपण फिगरकडे येऊ. फिगरमध्ये तुम्हाला लॉन्जिट्युनल वेव्ह दाखवलेली आहे, जिथं पार्टिकल्सच्या व्हायब्रेशन होत असताना डेन्सिटी हायर असते त्या रिजनला कॉम्प्रेशन रिजन म्हणायचं. आणि जिथं पार्टिकल्स मध्ये जर पाहिलं आपण तर डिस्टन्स हे तुम्हाला जास्तीत जास्त दिसेल, तो रिजन म्हणजे लोअर डेन्सिटीचा रिजन हा रेअरफॅक्शन आहे. अल्टरनेट कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन जे आहे हे कशामध्ये निर्माण होतात? लॉन्जिट्युनल वेव्हज मध्ये निर्माण होतात. आणि त्याच्या विरुद्ध जी दुसरी ट्रान्सफर वेव्हज आहे, त्या ट्रान्सफर वेव्हचं जे प्रोपोगेशन आहे हे प्रोपोगेशन परपेंडिक्युलर असतं. इथं जर पाहिलं आपण तर डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनला हे पॅरलल आहे. जे ऍक्च्युअल साऊंड वेव्ह ट्रॅव्हल करेल तर ज्या डायरेक्शनला ती चालते त्या डायरेक्शनला पार्टिकलचं जे व्हायब्रेशन होतं ते प्रोपोगेशन पॅरलल डायरेक्शन मध्ये असतं. आणि जेव्हा की इथे जर पाहिलं आपण तर ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये ते प्रोपोगेशन हे परपेंडिक्युलर असतं. यामध्ये जर पाहिलं तर मेन पोझिशन पासून जे टॉप मोस्ट पॉइंट आहे ते आहे क्रिस्ट, आणि डाऊनवर्ड पॉइंट आहे ट्रफ. सो अल्टरनेट क्रिस्ट अँड ट्रफ यांचं फॉर्मेशन करणं हे ट्रान्सफर वेव्हचं काम आहे. अजून आपण डिटेलमध्ये नंतर समजून घेणारच आहोत. सध्या आपण डिफरन्स पाहू. लॉन्जिट्युनल वेव्ह. पार्टिकल व्हायब्रेट पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ वेव्ह ट्रॅव्हल. ज्या दिशेने वेव्ह ट्रॅव्हल होईल
त्या दिशेला पार्टिकलचं व्हायब्रेशन हे होत असेल, अर्थातच ते पॅरलल जर असेल तर अशा वेळेस त्या वेव्हला आपण लॉन्जिट्युडनल वेव्ह म्हणायचं आणि पार्टिकल व्हायब्रेट्स परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ वेव्ह ट्रॅव्हल, म्हणजे वेव्ह ट्रॅव्हलच्या दिशेने पार्टिकलचं होणारं व्हायब्रेशन जर त्या दिशेला परपेंडिक्युलर असेल तर ती ट्रान्सफर वेव्ह असते. लॉन्जिट्युडनल वेव्ह मध्ये काय असतं, अल्टरनेट कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन, जेव्हा की ट्रान्सफर वेव्ह मध्ये अल्टरनेट क्रिस्ट अँड ट्रफ असतात, हे आपण आत्ताच पाहिलं. त्यानंतर एक्झाम्पल जर पाहिलं लॉन्जिट्युडनल वेव्हचं तर साऊंड वेव्ह इन द एअर हे एक्झाम्पल असेल लॉन्जिट्युडनल वेव्हचं, जेव्हा की ट्रान्सफर वेव्हचं एक्झाम्पल आहे लाईट वेव्हज अँड वेव्हज ऑन द रोड. तर जे प्रकाश आहे हा लॉन्जिट्युडनल ट्रान्सफर वेव्हचं एक्झाम्पल आहे आणि साऊंड हे लॉन्जिट्युडनल ट्रान्सफर वेव्हचं आणखीन एक एक्झाम्पल म्हणजे दोरीवर निर्माण होणाऱ्या ज्या वेव्हज आहेत त्या सुद्धा ट्रान्सफर वेव्हज आहेत. लॉन्जिट्युडनल वेव्हचं वैशिष्ट्य आहे कॅन ट्रॅव्हल थ्रू गॅसेस, लिक्विड्स अँड सॉलिड्स. मीडियम कोणत्याही टाईपचा असो, लॉन्जिट्युडनल वेव्हज हे तिन्ही प्रकारच्या माध्यमातून ट्रॅव्हल करतात. ट्रान्सफर वेव्ह संदर्भात जर पाहिलं तर त्यामध्ये जे मेकॅनिकल ट्रान्सफर वेव्ह असतात यांचं मेनली ट्रॅव्हल जर पाहिलं आपण हे सॉलिड मधून होत असतं. पण यामध्ये जेव्हा की आपण माहिती आहे की लाईट व्हॅक्यूम मध्ये सुद्धा ट्रॅव्हल करू शकतो, सो लक्षात ठेवायचं लाईट कॅन ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम ऑल्सो. सो दोन गोष्टी, जर ट्रान्सफर वेव्ह मेकॅनिकल असेल तर मेनली ती सॉलिड मधून ट्रॅव्हल करते, पण ज्या की लाईट हा ट्रान्सफर वेव्ह आहे वी नो लाईट कॅन ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम ऑल्सो. आणि व्हॅक्यूम मध्ये लाईटची जी स्पीड आहे ती आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. त्यानंतर लॉन्जिट्युडनल वेव्हला शॉर्ट मध्ये डिफाइन करायचं असेल तर अलॉंग द डायरेक्शन, कारण वेव्ह ट्रॅव्हलची डायरेक्शन आणि पार्टिकलचं व्हायब्रेशन हे एकमेकांना पॅरलल असल्यामुळे आपण अलॉंग द डायरेक्शन असं लॉन्जिट्युडनल वेव्हला डिफाइन करू शकतो. आणि ट्रान्सफर वेव्ह म्हणजे काय, अक्रॉस द डायरेक्शन, कारण वेव्ह ट्रॅव्हलची डायरेक्शन आणि पार्टिकलचं व्हायब्रेशन एकमेकांना परपेंडिक्युलर असल्यामुळे अक्रॉस द डायरेक्शन असं आपण ट्रान्सफर वेव्हला डिफाइन करू शकतो. आता हे फरक समजून घेतल्यानंतर आता आपल्याला 3 कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत. त्यामध्ये पहिली कन्सेप्ट आपण समजून घेऊ वेव्हलेंथ ऑफ साऊंड. डेफिनेशन पाहू आपण, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कॉम्प्रेशन अँड टू सक्सेसिव्ह रेअरफॅक्शन. वेव्हलेंथ कशाला म्हणू आपण, जेव्हा आपण कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन मधला फरक पाहिला आपल्याला माहिती आहे की CR अशा पद्धतीनं कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन एक अल्टरनेट असतात. तर दोन कॉम्प्रेशन मधलं डिस्टन्स किंवा दोन रेअरफॅक्शन मधलं डिस्टन्स जे आहे ते वेव्हलेंथ आहे, ज्याला आपण लॅम्बडा अक्षरानं डिनोट करत असतो. जसं की आपण आकृतीमध्ये जर आलो तर सपोज हा पॉइंट आपण C घेतला आणि हा पॉइंट C घेतला, तर या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंतचे डिस्टन्स जे आहे ते आहे लॅम्बडा. म्हणजे दोन कॉम्प्रेशन किंवा दोन रेअरफॅक्शन मधले जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला आपण वेव्हलेंथ म्हणत असतो. सेम पद्धतीनं ट्रान्सफर वेव्ह साठी दोन सक्सेसिव्ह क्रिस्ट मधले डिस्टन्स हे वेव्हलेंथ असेल किंवा दोन सक्सेसिव्ह ट्रफ मधले सुद्धा असू शकतं. येते लक्षात. सो साऊंड वेव्ह संदर्भात आपण बोललो तर साऊंड वेव्ह मध्ये पहिला आपण दोन सक्सेसिव्ह कॉम्प्रेशन किंवा दोन सक्सेसिव्ह रेअरफॅक्शन मधल्या डिस्टन्सला आपल्याला वेव्हलेंथ म्हणायचा आहे. इट इज रिप्रेझेंटेड बाय लॅम्बडा आणि लॅम्बडा साठी आपण हे ग्रीक लेटर यूज करत असतो. SI युनिट जर पाहिलं आपण तर वेव्हलेंथ हे एक प्रकारचं डिस्टन्स आहे, दॅट्स व्हाय त्याचं SI युनिट जे आहे ते असणार मीटर. त्यानंतर वेव्हलेंथ दोन फॅक्टरवर डिपेंड आहे. एक आहे साऊंड वेव्हची स्पीड, दुसरा आहे फ्रिक्वेन्सी. स्पीड साठी आपण V अक्षर यूज करत असतो, फ्रिक्वेन्सी साठी F किंवा N हे सुद्धा अक्षर वापरतात. आणि दॅट्स व्हाय फॉर्म्युला जो आहे वेव्हलेंथचा, तर वेव्हलेंथ इज नथिंग बट इट इज द रेशो ऑफ
speed to frequency of sound wave, and so lambda is equal to v upon f, किंवा तुम्ही याला लॅम्बडा इज इक्वल टू v अपॉन n असे लिहू शकता, आणि यावरून फॉर्म्युला तयार होतो v इज इक्वल टू n लॅम्बडा, की ज्याच्यावर आपल्याला न्यूमेरिकल्स हे नेक्स्ट लेक्चर मध्ये लर्न करायचे आहे. तर हे झालं वेव्हलेंथ संदर्भात. सेकंडची कन्सेप्ट आहे ते आहे एम्प्लिट्यूड ऑफ साऊंड वेव्ह. आता एम्प्लिट्यूड म्हणजे काय, तर पार्टिकलचं त्याची जी मीन पोझिशन किंवा झिरो पोझिशन आहे त्यापासून त्याचं जास्तीत जास्त किती विस्थापन होतं त्यावरून त्या पार्टिकलचं एम्प्लिट्यूड ठरत असतं. and that's why maximum displacement of particle of the medium from mean position during vibration. आता व्हायब्रेशन ऑसिलेशन म्हणजे साऊंड वेव्हची एक सायकल. सो एका कॉम्प्रेशन पासून दुसऱ्या कॉम्प्रेशन किंवा एका वेव्ह फ्रॅक्शन दुसऱ्या वेव्ह फ्रॅक्शन पर्यंतचा कालावधी याला आपण वन सायकल म्हणू. दॅट इज द वन व्हायब्रेशन. मग व्हायब्रेशनच्या दरम्यान आपण पाहिलं की पार्टिकलचं मीन पोझिशन पासून डिस्प्लेसमेंट होणार आहे. तर मीन पोझिशन पासून मॅक्झिमम किती डिस्प्लेसमेंट होतं त्या डिस्प्लेसमेंट वरून साऊंड वेव्हचं एम्प्लिट्यूड ठरत असतं. आणि म्हणून लक्षात ठेवायचं आहे की किंवा तुम्ही क्रिसच्या संदर्भात थोडंसं लक्षात ठेवू शकता. ट्रान्सफर वेव्ह आहे ही त्याची मेन पोझिशन झाली. ओके, आता मेन पोझिशन पासून हे जे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे त्याला आपण म्हणू एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूड आपल्याला कॅपिटल ए ने दाखवायचं आहे. किंवा हे जे खालपर्यंत डिस्टन्स आहे हे सुद्धा ए आहे एम्प्लिट्यूड. म्हणून मेन पोझिशन पासून किती मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट पार्टिकलचं होतं त्या डिस्प्लेसमेंटलाच म्हणायचं एम्प्लिट्यूड. त्यानंतर रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल ए. आता एम्प्लिट्यूड हे सुद्धा एक प्रकारचं डिस्प्लेसमेंट आहे आणि दॅट्स व्हाय याचं सुद्धा जे एसआय युनिट आहे ते असणार मीटर. आता एम्प्लिट्यूड आणि साऊंड क्वालिटी यांचा काय संबंध आहे ते लक्षात ठेवायचं. ग्रेटर एम्प्लिट्यूड लाऊडर साऊंड, म्हणजे जितका साऊंडचा एम्प्लिट्यूड हा ग्रेटर असेल जास्तीत जास्त मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असेल अशा वेळेस साऊंड हा तितका लाऊड म्हणजे मोठा असेल. आणि त्याच्या विरुद्ध स्मॉलर द एम्प्लिट्यूड सॉफ्टर द साऊंड, म्हणजे पार्टिकलचं मेन पोझिशन पासून जे डिस्प्लेसमेंट आहे ते कमीत कमी, अर्थातच एम्प्लिट्यूड जर कमी असेल तर तितका तो साऊंड सॉफ्ट असतो. सो ग्रेटर एम्प्लिट्यूड लाऊडर द साऊंड, स्मॉलर एम्प्लिट्यूड सॉफ्टर द साऊंड. ओके, त्यानंतर घेऊ आपण टाइम पिरियड ऑफ साऊंड वेव्ह. तर टाइम पिरियड म्हणजे काय, टाइम टेकन टू कंप्लीट वन व्हायब्रेशन और वन सायकल. तर साऊंड वेव्हचं एक सायकल, एक ऑसिलेशन किंवा एक व्हायब्रेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा जो टाइम आहे त्याला म्हणायचं टाइम पिरियड ऑफ साऊंड वेव्ह. इट इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल टी. टाइमचा एसआय युनिट माहिती आहे आपल्याला सेकंद. फॉर्म्युला सुद्धा माहित आहे t is equal to 1 upon f. so time is reciprocal to frequency. जर तुम्ही n वापरत असेल तर n वापरा किंवा f वापरा. पुढच्या स्टँडर्ड मध्ये तुम्हाला असा अक्षर सुद्धा फ्रिक्वेन्सी साठी एनसीईआरटी मध्ये दिसून येईल. हायर फ्रिक्वेन्सी मीन्स स्मॉलर द टाइम पिरियड. फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड हे दोन्ही एकमेकांच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणून फ्रिक्वेन्सी जितकी जास्त तितका टाइम पिरियड कमी. दॅट्स व्हाय एकमेकांच्या रेसिप्रोकल असल्यामुळे किंवा टाइमला आपण असं सुद्धा डिफाइन करू शकतो, इट इज द रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. सो हायर द फ्रिक्वेन्सी मीन्स अ स्मॉलर टाइम पिरियड, म्हणजे फ्रिक्वेन्सी जितकी जास्त टाइम पिरियड तितका कमी. आणि फायनली पाहू आपण फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्ह. नंबर ऑफ व्हायब्रेशन or oscillation completed in 1 second. तर पार्टिकलचं व्हायब्रेशन किंवा ऑसिलेशन होत असताना एक टाइम पिरियड फिक्स आहे आपल्याला, आणि टाइम पिरियड किती आहे 1 सेकंद. तर एका सेकंदामध्ये
पार्टिकल्स किती वेळा व्हायब्रेट करतो त्याचं व्हायब्रेशन किती आहे त्या नंबर ऑफ व्हायब्रेशन किंवा नंबर ऑफ ऑसिलेशनला आपल्याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी आपण एफ ने रिप्रेझेंट करतो किंवा एन किंवा बरेच अक्षर तुम्हाला दिले आहे. एसआय युनिट जर पाहिलं ते आहे हर्ट्ज. आता ऍक्च्युअली काय होतं की टाइम जो आहे ना तो आपण सेकंदामध्ये मोजतो. तो इथे रेसिप्रोकल असल्यामुळे जर त्याला न्यूमरेटर मध्ये गेलं तर पर सेकंद होतं आणि म्हणून ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी साठी आपण हर्ट्ज यूज करतो पण हर्ट्ज इज इक्विव्हॅलेंट टू पर सेकंद. आणि रिलेशनशिप जर पाहिलं आपण हायर द फ्रिक्वेन्सी हायर द पिच ऑफ द साऊंड म्हणजे साऊंडची फ्रिक्वेन्सी जितकी जास्त तितका साऊंड हायर पिचचा असतो जो आपल्याला फिमेल मध्ये दिसून येईल ह्युमन फिमेल. आणि लोअर फ्रिक्वेन्सी मीन्स लोअर पिच ऑफ साऊंड आणि फ्रिक्वेन्सी जर लो असेल तर पिच सुद्धा लो असतो म्हणजे साऊंडचा पिच क्वालिटी जी आहे ही फ्रिक्वेन्सीच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. दॅट्स व्हाय हायर द फ्रिक्वेन्सी हायर द पिच ऑफ साऊंड अँड लोअर द फ्रिक्वेन्सी लोअर पिच ऑफ साऊंड असं त्या दोघांचं रिलेशनशिप आहे. ओके.